इकडे मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। ठाणे, कल्याण, विरार, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढलाय। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईत सायन आणि भांडूपमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे। तर सायन भांडूपमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे। यासह मुंबईसह उपनगरात सध्या पावसाची दमदार बॅटिंग आपण पाहतोय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। याचा फटका वाहतुकीला बसू शकतो। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतो आहे। तर ठाणे, कल्याण, विरार, नवी मुंबईत सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। 15 जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। तर मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळते। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायन, माटुंगा, भांडूप या परिसरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायन, भांडूप, अंधेरीत सखल भागात पाणी साचलेलं आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळतोय। तर आजच्या दिवसासाठी हवामान विभागाकडून 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणच्या प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेल्या आहेत। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मुसळधार पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस आहे। भांडूपमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती आहे। अधिक या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, भांडूपच्या परिसरात तुम्ही आता आहात, तिथले नेमके पावसाचे अपडेट्स काय आहेत? विशेषतः रेल्वे वाहतुकीबाबतचे अपडेट्स काय? नक्कीच मी आता भांडूपच्या LBS मार्गावर आहे आणि इथली जर दृश्य आपण पाहिली तर हा बघा संपूर्ण जो रस्ता आहे तो पूर्णपणे जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एका लेन मधून ही जी वाहनं आहेत ती सुरू आहेत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं तर रेल्वे सेवा सध्या तरी काहीशा विलंबाने आहे, ती सुरू आहे, परंतु रस्त्यावर आहे ठिकठिकाणी सखल भागांमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे चाकरमानी कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यामुळे JVLR चा काही भाग असेल किंवा ऐरोलीचा लिंक रोड असेल त्या ठिकाणी काहीशा प्रमाणात ट्रॅफिक आहे ते थोडंफार पाहायला मिळतंय। वेस्टर्न लाईनला देखील काहीशा प्रमाणात आहे ती ट्रॅफिक पाहायला मिळते। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। पावसाचा जोर जसजसा वाढत जाईल तसतसा हा जो पाण्याचा स्तर आहे तो आणखीन वाढत जाईल आणि त्यामुळे हे सखल भागातलं पाणी रेल्वे रुळांवर जर गेलं तर रेल्वे सेवा देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे। नक्कीच अमोल, आता आपण तुमच्याकडनं अपडेट्स घेतलेले आहेत भांडूपच्या परिसरातले। तर मुंबईतले इतर भागांमधले नेमके काय अपडेट्स आहेत त्याची माहिती सुद्धा तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। ही दृश्य आपण भांडूपमधली पाहतोय। सध्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अर्थात मुंबईसह उपनगरात सध्या पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। ज्या भागांमध्ये जोरदार पावसानंतर पाणी साचतं अशा भागांमध्ये पंप्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा त्वरित व्हावा यासाठी यंत्रणा ही सज्ज झालेली आहे।